नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आजचा विषय असाच आहे की आपल्या मुलांसाठी आजकाल आपण बऱ्याचशा गोष्टी ऐकतोय की केक खाल्ल्याने मुलाला त्रास झाला, आईस्क्रीममध्ये बोट सापडलं आणि अजून बऱ्याचशा गोष्टी. तर ह्या गोष्टी बाहेरचं जेवण मग द्यायचं मुलांना, बाहेरचं खायचं द्यायचं की नाही द्यायचं, म्हणजे मला खरंच हा प्रश्न पडतो. तर त्याच्यासाठी घरच्या घरी जेवण बनवलं की घरच्या घरी पिझ्झा बनवला आणि मुलांना द्यायला खायला दिलं तर काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे थोडंसं हेल्दी थोडंसं अनहेल्दी, पण ते तुम्ही घरचं बनवून देताय मुलांना, सो ते तुम्हाला तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल, फ्रेश द्याल आणि तुमची काळजी मिटेल की बाबा त्यांना काही खायला देताना काही त्रास तर होणार नाही, बाहेर राहिलंय ह्याच्यातनं काही निघणार तर नाही. ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्या असतील तर अगदी छोट्या छोट्या रेसिपीज आहेत त्या मी आज सांगणार आहे. मी घरच्या घरी बनवते. सो आज मी बनवणार आहे मॅगी, भाज्या घालून घेतलेली बनवलेली मॅगी बनवणार आहे. बऱ्याचदा अगदी स्टार्टर आपलं जसं चीज गार्लिक ब्रेड, नंतर ब्रेड पिझ्झा किंवा नॉर्मल पिझ्झा, चपाती पिझ्झा, भाकरीचा पिझ्झा असे प्रकार बनवते. त्याच्यासोबत पोहे, कांदे पोहे, उपमा, इडली, डोसा, घावणे हे प्रकार तर बनवतेच. पण मुलं तुमची हेच खात नाही. बाहेर गेले की त्यांना वाटतं अरे आई आपली नाही, चला मंचुरियन खाऊया, चायनीज काय चिकनचे ते मंचुरियन पीस असतात ते खाऊया किंवा चायनीज भेळ खाऊया, अजून अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर ह्या गोष्टी आपल्याला घरी साध्या सोप्या पद्धतीने बनवता येऊ शकतात युजिंग आपल्या घरातलं जे टोमॅटो केचप असतं ते, किंवा ह्या अशा गोष्टी वापरून आपण बनवू शकतो. तर का नाही, कशाला, त्याच्यापेक्षा घरात बनवा आणि घरात द्या, म्हणजे तुमची मुलं बाहेर जाऊन खाणार नाहीत. पिझ्झा सुद्धा घरच्या घरी बनवायला इझी आहे, कारण की त्याला तुम्ही घरात ज्या भाज्या आपली शिमला मिरची, टोमॅटो ह्या घातलं, कांदा घातला किंवा मका असेल मक्याचे दाणे घातले तरी तुम्हाला तो पिझ्झा खूप छान बनू शकतो. जे चिकन खाणार आहेत मुलांना चिकन लागतं, जसं माझ्या पिल्लाला चिकनही आवडतं, तर चिकन मी बॉईल करते आणि चिकन त्याच्यात किंवा फ्राय करते आणि पिझ्झावर घालून देते. अशा बऱ्याचशा गोष्टी करू शकतो आपण बाहेरचं खाणं अवॉइड करण्यासाठी, आणि घरातल्या घरात मुलांना त्यातल्या त्यात हेल्दी पण खाल्लं जातं. सो तुम्ही पण बघता का अशा गोष्टी ट्राय करून? मी तर बऱ्याचशा करते. आता बोलता बोलता याच्यात मी तुम्हाला फोटो टाकेल आणि सांगेल ह्या गोष्टी तुम्ही बनवू शकता. आणि तुम्हाला जर कुठली ह्याची रेसिपी हवी असेल तर मला प्लीज तुम्ही मेसेज करा. मी रेसिपी पण तुम्हाला मेसेज करून किंवा व्हिडिओची लिंक असेल आधीची तर ती पाठवेल किंवा मग पुन्हा करून दाखवेल. पण कशाला बाहेरचं अनहेल्दी खायला द्या, त्यापेक्षा तुम्ही घरात थोडंसं हेल्दी थोडंसं अनहेल्दी व्हॉट एव्हर, पण तुम्ही घरात बनवलेलं फ्रेश खायला द्याल तर तुम्हालाही समाधान मिळेल आणि भीती नसणार आहे कशाची. पण आईस्क्रीम पण घरातल्या घरात बनवू शकतो. तर आज बनवणार आहे मी आपली देसी पद्धतीतली मॅगी नूडल्स. चला स्टार्ट करूया. सो ही मॅगी बनवायला 2 पॅकेट मॅगीचे मी बॉईल करायला टाकले, उकळायला टाकले होते पाण्यामध्ये, आणि त्याच्यासोबत थोडंसं हे पण टाकलं होतं, मक्याचे दाणे मी आता बॉईल करायला टाकते. मक्याचे दाणे पण टाकले होते, बॉईल करून गेला. आणि मी पटापट सगळ्या भाज्या चॉप करून घेतल्या ज्या पण आपल्याला हव्यात आणि अवेलेबल आहेत त्या. आता त्याला मी गाळून घेते, थोडा वेळ ठेवते ड्रेन करायला. सो ह्या इतक्या सगळ्या भाज्या मी घेतल्यात, कोबी, कांदा, टोमॅटो, कॅप्सिकम, आणि ह्याच्यामध्ये मक्याचे दाणे बॉईल करून घेतलेत. सो ह्याच्यासाठी मी हा टोमॅटो केचप वापरणार आहे आणि शेजवान चटणी. तर शेजवान चटणी नसली तरी तुम्ही आपल्याकडचं केचप कुठेही मिळतं ते वापरू शकता, किंवा टोमॅटोची प्युरी वापरू शकता. आणि जिरं घालून मी फोडणी दिली आणि तेलावर जिरं आणि या भाज्या घातल्या, नंतर शेजवान चटणी घातली, नंतर केचप घातलं, टोमॅटो केचप, मीठ घातलं आणि थोडं 1 मिनिट सॉटे करून त्याला, आणि मसाला घातला त्याच्यात, मॅगी मसाला. तिखट घातला असेल तर मसाला कमी घातला, एखादं पॅकेट तरी चालू शकतो. मिक्स करून घेतलं आणि त्याच्यात बॉईल केलेली आपली मॅगी घालून घेतली आणि एक ते 1.5 मिनिटं तिला मिक्स केलं. गॅस बंद करून ठेवायचा, नाहीतर ना फार पिचपिचीत होणार. आणि तुमची मॅगी मस्त यमी टेस्टी रेडी होते आणि मुलांना तुम्ही कधीतरी खायला घालू शकता ही भाज्या घातलेली. तसंच सँडविच, मी बऱ्याचदा सँडविच बनवते वेगवेगळ्या प्रकारचे. सो त्याच्यात चीज वगैरे घालून, बटर घालून, भरपूरशा भाज्या, पनीर वगैरे घालून बऱ्याचदा बनवते मी. व्हेजवाले जास्त घरात माझ्या प्रिफर करतात सँडविचेस. नंतर बेकिंग मी मुलासाठी शिकले, बेकिंग केक वगैरे बऱ्याचशा बनवते आणि असं काही काही डिझाईन करून मुलाला खायला देते माझ्या. पिझ्झा बनवते, ब्रेड पिझ्झा बनवायचा अगदी सोपं आहे. काही नाही, बटर कॅचअप लावायचं, कॅचअप लावायचं, त्याच्यावर तुम्हाला पाहिजे त्या भाज्या स्प्रेड करायच्या, चीज स्प्रेड करायचं आणि पॅनला किंवा मायक्रोवेव्हला लावून द्यायचं आणि स्लो गॅसवर शिजवून घ्यायचं, थोडं खाली बटर लावून खालच्या पॅनला. झालं तुमचं, अगदी छान तयार होतं. मग त्यात तुम्हाला काय अजून सिझनिंग घालायचं आहे,
सगळं ते घालून मग मी मुलाला खायला देऊ शकता. तसंच हे चिकन पण बघा क्रिस्पी एकदम बनलं आहे हॉटेल स्टाईल. तर ते बनवून मी असं सँडविच बनवते त्याचे आणि ते पण देते खायला. कधीही ब्रेड आहे फ्राय केलेला, भेंडी आहेत क्रिस्पी बनवलेली ती मुलाला देते खायला, आहोंना देते. कधी चिकन असं तंदुरी किंवा फ्राय करून किंवा शिजवून असं देते खायला. कधी कधी पूर्ण जेवण आपलं सणासुदीचं बनवून त्याला पण महत्त्व समजावून सांगते हे का बनवलं आहे. मग कधी कधी घरातल्या घरातच पनीर बनवते मी, विकत आणत नाही पनीर. तर घरातल्या घरात पनीर बनवून पनीरची भाजी, पनीर टिक्का मसाला, पनीरचा पराठा, असे भरपूर वेगवेगळे पनीरचे प्रकार बनवते. रसगुल्ला वगैरे पण, रसमलाई. नंतर हे भाज्यांचे मी पॉप्सिकल बनवते. पॉप्सिकल म्हणजे स्टिक लावून त्याला तुम्ही फ्राय करा किंवा बेक करा. आणि भरपूरशा भाज्या, बटाटा, त्यात थोडासा ब्रेड, मैद्याचं पीठ आणि तुम्हाला पाहिजे त्या भाज्या तुम्ही घालून घेऊ शकता आणि मिक्सरला लावून घ्यायच्या त्या भाज्या. आणि सगळ्या भाज्या ह्याच्यात तुम्ही मोस्टली पालक, मेथी, नंतर मटार, कॅप्सिकम ह्या भाज्या वगैरे घालू शकता, कोबी वगैरे, फ्लावर वगैरे. आणि हे असे पॉप्सिकल बनवून ठेवायचे किंवा मग असे बॉल बनवायचे आणि त्यात चीज घालायचे आतमध्ये आणि चीज बॉल बनवायचे. आणि हे तुम्ही बेक करू शकता, फ्राय करू शकता, जसं पण तुम्हाला हवं आहे ते. ह्याची पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर मी परत तुम्हाला नक्कीच एक ब्लॉग टाकेल छोटासा ह्या रेसिपीसाठी. नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि हे बॉल माझ्या मुलाला आणि चीज पॉप्सिकल्स ह्या खूप आवडतात, व्हेज पॉप्सिकल भाज्यांच्या. आवडली का आणि मुलांना पण आवडली का तुमच्या बनवून दिल्यावर मला नक्की कमेंट करून सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा, कारण भरपूर भाज्या वगैरे घालून मी पण बनवते. तुम्ही पण असेच काय काय तुमच्या मुलांसाठी प्रकार बनवत असाल तर प्लीज माझ्यासोबत पण शेअर करा, मला पण नवीन आयडियाज मिळतील. आणि तुम्ही सांगा अजून तुम्ही काय काय बनवता. मी तर ह्या गोष्टी बनवते, जास्त मला काही येत नाही. जे बनवते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो प्लीज मला सांगा तुम्ही. लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू.